काय केलं यांनी यांनी फक्त आमचा वापर केला भांडणासाठी. फक्त माझ्या मराठा समाजाचा यांनी भांडणासाठी वापर केला आणि यांच्या राजकीय पोळ्या बाजून घेतल्या. माझ्या समाजाचं वाटोळ करून टाकलंय. खरं सांगतो तुम्हाला, हाक करून टाकला आमचं भविष्य. आम्हाला नुसतं भांडायला ठेवलं, नुसत्या मारा मारायला ठेवलं. काही असलं की मराठी सगळ्यात पुढं. कारण यांनी एक नसच ओळखली होती मराठीची. यांना काय लागतं, यांना फक्त उचकायचं, यांना मोठेपणा द्यायचा. मराठी भांडणं खेळतात, मलिदा आपण लाठी जायचा, सत्ता आपण भोगत जायची. इतक्या वाईट नियतीचे क्रूर आणि सूड भावनेनं वागणारा माणूस जर म्हणलं तर देवेंद्र फडणवीस. नुसता वापर केला माझ्या समाजाचा, नुसता वापर केला माझ्या समाजाचं वाटोळं केलं यांनी. त्यामुळे आता आम्ही हुशार झालो. आम्ही बघू पंच्या दिवशी काय करायचं ना ते आम्ही आमचं बघू. तुमचं हिंदुत्व आम्हाला परवडत नाही आणि ते नको दे. आम्हाला छत्रपतीचं हिंदुत्व मान्य आणि त्या हिंदुत्वावर आम्ही चाललेलो आहे. आता नुसते निषेध करून चालणार नाही. आता छत्रपती शिवराय महापुरुषांवर बोलणाऱ्याला धडा शिकवावा लागणार. पाटील कोल्हापूरची पोलिसांची टीम कित्येक दिवसापासून त्यांच्या मागावर होती, तरी देखील ते फरार झाल्याची माहिती. पोलिसांचं अपयश म्हणावं का? नाही, पोलिसाचं अपयश नाही. हे देवेंद्र फडणवीस घडून आणतोय. त्याचे सोयरे आहेत, अपमान करणारे सगळे सोयरे त्याचे. त्याने एक टीमच तयार केली, टोळी तयार केलेली. ती अपमान करते छत्रपती शिवरायांचा महापुरुषांचा. फक्त दाखवायला हिंदू दाखविते, ते हिंदुत्व दाखविते आणि रासरोज घाणेरडे शब्दात बोलते. तेव्हाच कळतं माणसाला याच्या पाठीमागात त्यांचा पाठीराखा कोण, त्यांना बळ कोण देतो, बोलायचं कोण सांगतो. नंतर दाटोमुठी फक्त ते बोलणार. देवेंद्र फडणवीस दाटोमुठी बोलणार, मी असं करतो तसं करतो. काही करत नाही. तो फक्त गोरगरिबांचे लेकरं गुतू शकतो, गोरगरिबांचा वाटोळ करू शकतो, गोरगरीब मराठ्यांचे हाल करू शकतो. तो त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना त्यांनी काही जणांची टोळी केली. त्यांच्यात तर खूप कट्टर हिंदुत्ववादी आहेत काही, खूप. पण काही जण त्यांनी जाणून बुजून अवमान करायसाठी ठेवलेले, जाणून बुजून. त्याला हे बघा, आता आम्हाला कळालंय आमचा वापर 70 वर्षात नुसता भांडणासाठीच केला आहे. दंगली करायसाठी, भांडणं करायसाठी एवढाच आमचा वापर केलेला आहे. आम्हाला तुम्ही भविष्य देणार आहेत का नाही, आम्हाला बळ देणार आहेत का नाही. आम्ही जर हिंदूचा मोठा हिस्सा आहेत, आम्ही जर हिंदू आहेत, तर मग आम्हाला मोठं कधी करणार आहेत, आम्हाला बलशाली कधी बनवणार आहेत. आमच्या रोजीरोटीचं काय, आमचे प्रश्न कधी सोडवायचे. हिंदू हिंदू म्हणून आमचा घात किती दिवस तुम्हाला करायचा. आम्हाला बळ द्या ना. धर्माचं रक्षण करणारी जात ही मराठा, हिंदू धर्माचे रक्षण करणारी मराठा जात, तिला संपवायला लागलात राव तुम्ही. गोड बोलून ती बी फक्त मतदानासाठी आमचा वापर करताय आणि मारामाऱ्यासाठी. दोनच. आता आम्हाला आम्ही आमचे हुशार झालो, आम्हाला कळतंय काय करायचं.